नवरात्र उत्सव चालू आहे आणि आईचं दर्शन घेतलं नाही असं कधीच झालं नाही. त्यामुळं मी आज घरच्यांच्या सोबत आलोय कोल्हापूरला आई अंबाबाईचं दर्शन घ्यायला. सगळ्या रस्त्यावर गर्दी असल्यामुळे गाडी काय आणता आली नाही, त्यामुळे चालत आम्ही सगळेजण मंदिराकडे आलो. आत एवढी मोठी लाईन बघितली असं वाटलं की लवकर काय आम्हाला दर्शन भेटणार नाही, पण तरी पण आम्ही सगळी रांगेत उभा राहिलो. रांगेत उभा राहिल्यानंतर मला दिसलं की लोखंडी बारला त्यांनी टायराचा इन्नर कापून लावलाय प्रत्येक ठिकाणी, जेणेकरून भक्तांना त्याचा त्रास होऊ नये आणि कुणाला कोणत्या प्रकारची इजा होऊ नये म्हणून. मंदिराची कमिटी आपल्यापेक्षा आपल्या भक्तांचा जास्त विचार नेहमी करत असते. 5 तास लाईन मध्ये उभा राहिल्यानंतर असं वाटत होतं की आपल्या सगळ्या फॉलोअर्सना आई अंबाबाईचं दर्शन करून द्यायचं होतं. आत गेल्यानंतर मोबाईलला काही परवानगी नव्हती, त्यामुळे तुम्ही आता सगळ्यांनी बाहेरनच दर्शन घ्या आणि आपल्या आई अंबाबाईसाठी एक गाणं तर वाजलंच पाहिजे ना भावा. तर चला मग ऐकूया आपल्या आई अंबाबाईचं गाणं. आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावले, देवादिकांचे संकट जाई ग हरुणी.